नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई इंदू आणि आदूला विचारत असतात की तुमचे कपडे एवढे घाण कशाने झालेत. तेव्हा इंदू सांगते की ते गावात गाडगे महाराज स्वच्छता अभियान चालू आहे ना, तर ते श्रमदान करताना झाले कपडे खराब. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की श्रमदान, आता हे काय नवीन काढलंय. तेव्हा आदू सांगतो की आई, आम्ही नाही काढले ग, तू आमच्या कार्यानुभवाचं पुस्तक वाचशील ना, मग तुला समजेल. इंदू म्हणते की मोठ्या बाई, आम्ही सगळ्यांनी मिळून शाळेची साफसफाई केली आणि या शाळेच्या समोरचा मोठा रस्ता तो साफ केला. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की तुम्ही हातात झाडू घेऊन शाळेचा रस्ता साफ केला, आणि रागात म्हणतात की त्या मास्तरांनी काय लावले हे मध्येच. आदू सांगायला लागतोय की आई, तुला माहिती आहे का, इंदूने ना महाले मास्तरांसमोर गाडगे महाराजांची गोष्ट सांगितली. आणि तुला माहिती आहे, गाडगे महाराज मूळच्या अमरावतीचे आणि गाडगे महाराजांनी खूप काही कार्य केले. आणि बाकीची गोष्ट ना इंदू सांगेल. तेव्हा मोठ्या बाई इंदूला थांबवत म्हणतात की नाही नाही, काही गरज नाही, मला माहिती आहे त्यांची सगळी गोष्ट. आणि त्या इंदूला विचारतात की मला सांगा की खुद्द बालकीर्तनकार इंद्रायणी वाडेकर यांना हातात झाडू घेऊन मास्तरांनी अख्खा रस्ता साफ करायला लावला. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, मीच नाही तर शाळेतल्या A to Z मुलांनी मिळून आम्ही सगळी साफसफाई केली. जर गाडगे महाराज करू शकतात तर आपण समाजसेवा करायला काय हरकत आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ठीक आहे, आता एक सेवा करा माझी, की लवकर जा, हातपाय तोंड धुवा आणि लगेच कपडे बदला, मी तोपर्यंत जेवण वाढते तुम्हाला. तेव्हा आदू आणि इंदू तिथून जायला लागतात. आता इंदू जाता जाता आदूला म्हणते की आदू, हे जर व्यंकू महाराजांना कळालं तर ते किती खुश होतील ना रे. मोठ्या बाई मात्र रागाने इंदूकडे बघत असतात आणि त्या स्वतःशीच म्हणतात की या पोरीच्या डोक्यातील समाजसेवेचं भूत आधी उतरवायला पाहिजे, नाहीतर माझ्या हातात ओढायचे आलेला घास निसटून जायचा. आता यांच्या मास्तरांकडे बघतेच मी. आता यानंतर आपण पाहतो की करिश्मा व्हिडिओ गेम खेळत असते. तितक्यात आता तिथे गोपाळ येतो आणि करिश्माला असं व्हिडिओ गेम खेळताना बघून तिला म्हणतो की करिश्मा. तेव्हा करिश्मा खूप खुश होते आणि गोपाळकडे बघत म्हणते की गोपाळ तू. आता गोपाळ करिश्माला म्हणतो की मला असं कळालं की तू आजारी आहे, म्हणून तुझी विचारपूस करायला आलो. करिश्मा खुश होऊन म्हणते की म्हणजे तू माझी विचारपूस करायला आलाय. तेव्हा गोपाळ म्हणतो की हां, म्हणजे पोट दुखतंय ना तुझं. तेव्हा करिश्मा म्हणते की पोट, आणि तिच्या लक्षात येतं आणि ती ओरडायला लागते आणि परत पोट दुखण्याचं नाटक करत म्हणते की हां, म्हणजे कळतच नाही, कधी दुखतं कधी नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की अच्छा असं आहे का, थांब मी तुझ्यासाठी ना पोट दुखण्याचं औषध घेऊन येतो. तेव्हा करिश्मा गोपाळला विचारते की तू माझ्यासाठी औषध आणणार आहेस. तेव्हा गोपाळ विचारतो की म्हणजे हां, म्हणजे चालेल ना तुला. तेव्हा करिश्मा म्हणते की हां चालेल ना. आता गोपाळ करिश्माला म्हणतो की तुला असं औषध देतो ना की तू एकदम ठणठणीत बरी होशील. असं म्हणून तो औषध आणायला निघतो. तितक्यात इंदू गोपाळसमोर येते आणि गोपाळकडे रागाने बघायला लागते. मात्र गोपाळ काहीच न बोलता तिथून निघून जातो. आता इंदू गोपाळकडे बघत मनातच म्हणते की हा गोप्या टोप्या करिश्माताईला औषध देणार आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे. आणि ती करिश्माजवळ येते आणि तिला म्हणते की करिश्माताई, तुला काही झालेलं नाही या. तेव्हा करिश्मा रागाने म्हणते की असं कसं, पोट दुखतंय माझं म्हणून तर मी शाळेला नाही आले ना. आणि हसत म्हणते की आणि गोपाळ आणतोय ना माझ्यासाठी औषध. तेव्हा इंदू म्हणते की हो आणतोय तो औषध, पण त्याने काही दिलं ना तरी तू घ्यायचं नाही. हे ऐकून करिश्माला खूप राग येतो आणि ती रागाने म्हणते की जास्तीची अक्कल शिकवायची नाही आहे मला, चल फूट. इंदू करिश्माला समजावते की अगं पण. त्यावर करिश्मा म्हणते की अगं पण काय, अगं पण म्हणजे गोपाळने दिलेलं औषध घेऊ नको का मी, चल फूट. आता यानंतर आपण पाहतो की करिश्मा इकडे बाहेर व्हिडिओ गेम खेळत उभी असते. आता तेव्हाच तिथे गोपाळ हळूच येतो आणि करिश्माला विचारतो की पोट राहिलं का तुझं. आता गोपाळचा आवाज ऐकून करिश्मा खूप घाबरते आणि त्याच्याकडे बघत म्हणते की हां म्हणजे नाही, म्हणजे ते मध्ये मध्ये दुखतंय. तेव्हा गोपाळ विचारतो की दुखतंय का, पण मग अशी काय इकडे तिकडे फिरत बसले, त्रास होईल ना तुला. करिश्मा म्हणते की आता तू विचारतोयस तर आता खूप भारी वाटतंय, आणि म्हणते की गोपाळ तुला किती काळजी आहे रे माझी. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग करू की नको. तेव्हा करिश्मा खुश होऊन म्हणते की नाही नाही, कर ना कर. मग गोपाळ म्हणतो की बरं इथे बस. तेव्हा करिश्मा तिथे बसते. आता गोपाळसुद्धा तिच्याजवळ बसत तिला औषध देत म्हणतो की हे घे, तुझ्यासाठी औषध आणलंय मी, आणि हे असं औषध आहे ना की तू एकदा घेतलंस की तुझं सगळं पोट दुखणं थांबून जाईल, घे घे. आता इंदूसुद्धा तिथे येते आणि गोपाळ आणि करिश्माकडे बघायला लागते. आता करिश्मा गोपाळने आणलेल्या औषधाचा स्मेल घेऊन बघते आणि ती पटकन खाली ठेवून देते आणि म्हणते की शी, खूपच घाण वास येतोय.
तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं ते औषध आहे, तुला काही परफ्यूम वाटलं का छान वास यायला, पी पी. आता करिश्मा घाबरत ते औषध थोडंसं पिऊन बघते आणि म्हणते की छी कसं तरीच लागतंय. गोपाळ म्हणतो की पी, जितकं कडू तितकं असरदार. कसं आहे ना, औषध पिलं ना की तुझ्या डोक्यातले पोटातले सगळे किडे मरून जातील. इंदूला आता हे ऐकून गोपाळचा खूपच राग आलेला असतो आणि ती रागाने गोपाळकडे बघत असते. आता गोपाळ करिश्माला म्हणतो की पी पी, एकदम जालिम औषध आहे. ते हिमालयाच्या पर्वतावरून जाऊन नाही आणले तरीसुद्धा मी मेहनत केली, त्याची कदर कर आणि पी. आता करिश्मा अचानक उठून उभी राहते आणि ओरडून म्हणते की आले आले. आणि गोपाळला म्हणते की ते मदर बोलवते ना, मी लगेच जाऊन येते. आता गोपाळ ओरडत म्हणतो की अरे बापरे, कान खराब झाले की काय तुझं. करिश्मा घाबरत स्वतःच्या कानाला हात लावून म्हणते की नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही कसे, सुशीला आत्या तर कधीच घराबाहेर गेली तरीसुद्धा तुला आवाज येतोय. आता याला कानाचा प्रॉब्लेम म्हणायचा की डोक्याचा. बरं, त्याच्यासाठी मी तुला वेगळं औषध देतो, पण आधी तू हे तर पी. असं म्हणून गोपाळ करिश्माला औषध पिण्यासाठी जबरदस्ती करायला लागतो. तेव्हा ते करिश्मा औषध घेते आणि तिथून जायला लागते. तेव्हा गोपाळसुद्धा तिच्या पाठी जात म्हणतो की चल चल आपण बाहेर जाऊन पिऊया. मात्र करिश्मा खूपच घाबरून गेलेली असते. ती त्या औषधाचा ग्लास तिथेच ठेवते आणि म्हणते की मला ना आता बाहेर जायचं आहे. असं म्हणून ती पटकन तिथून पळून जाते. आता गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की औषध म्हणाले की पळाली ही. आता इंदू गोपाळकडे खूपच रागाने बघत असते. गोपाळ इकडे त्याच्या खोलीत येतो आणि आनंदाने उड्या मारत म्हणतो की एक नंबर, आणि तो त्याचं पुस्तक घेऊन बसतो. तेव्हा तिथे इंदू येते आणि गोपाळला म्हणते की गोपाळ, आणि गोपाळच्या हातातील पुस्तक घेते आणि साईडला ठेवते. आता गोपाळ इंदूला विचारतो की हे काय पुस्तक का ठेवलंस तू. इंदू गोपाळला रागाने विचारते की तू करिश्मा ताईसोबत असं का वागलास. तेव्हा गोपाळ म्हणतो की असं का वागलास म्हणजे. अगं उलट डॉक्टर गोपाळने तिचा इलाज केलाय. तुझ्या बहिणीच्या डोक्यातील जे किडे आहेत ना ते सगळे मारून टाकले. तेव्हा इंदूला खूप राग येतो आणि ती रागाने म्हणते की गोपाळ, करिश्मा ताईबद्दल असं बोलायचं नाही हा, आणि हा असा काढा परत तिला द्यायचा नाही. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की मग तिने तुझा व्हिडिओ गेमसुद्धा घ्यायचा नाही. तेव्हा इंदू थोडीशी विचारात पडते आणि अडखळत गोपाळला म्हणते की तिने हिसकावून नाही घेतलाय, मी दिलाय तिला. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की चल आली मोठी शहाणी, आद्यानं मला सगळं सांगितलंय. तिने रडून घेतलाय तुझ्याकडून व्हिडिओ गेम. आली मोठी कनवाळू मायाळू, दिलास तिला व्हिडिओ गेम लगेच. यावर इंदू म्हणते की गोपाळ तू या सगळ्यात नको पडवा, हा माझा आणि करिश्मा ताईचा विषय आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की असं आहे का इंदे, आगाऊपणे बोलू नकोस हा, तो राहिलेला काढा घशामध्ये होतोय तुझ्या. इंदू म्हणते की जर करिश्मा ताईला तो काढा पिऊन काहीतरी झालं ना तर खवटाच देईन तुला. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की धमकी कोणाला देतेस ग तू, तुझ्या साईडने आहे ना मी, आणि तू मलाच बोलतेस. किती नालायक आहेस ग तू. जे तुझ्या साईडने आहेत त्यांना लाथा मार तू, खवटा दे, आणि जे तुझ्या विरोधामध्ये आहेत ना त्यांना तू डोक्यावर बसवून ठेव, तुझी ती करिश्मा ताई आणि त्या मोठ्या बाई. इंदू रागाने म्हणते की काय बोलला. तेव्हा गोपाळ म्हणतो की काय नाही, तुझ्या ना मी आता नादालाच लागत नाही, मी तुझ्या भानगडीतच पडणार नाही, चल तू निघ इथून. इंदू म्हणते की मी नाही, मी काय आमंत्रण दिलं नव्हतं माझ्या भानगडीत पड म्हणून, तूच पडला आहेस माझ्या भानगडीत. गोपाळ ओरडून म्हणतो की तुझ्या भानगडीत कशाला पडू मी, तुझ्या भानगडीत पडणारच नाही मी याच्यानंतर, तुझं हे थोबाड घे आणि निघ इथून चल. तेव्हा इंदू रागाने तिथून निघून जायला लागते. ती थांबते आणि परत येऊन गोपाळला म्हणते की कट्टी बट्टी बारमट्टी, आता लिंबाचा पाला तोडू नको, 12 महिने बोलू नको. यावर गोपाळ रागाने म्हणतो की निर्लज्ज, तुझ्याशी 12 महिने काय 12 वर्ष बोलणार नाही, चल जा. इंदूसुद्धा रागाने म्हणते की मी 12 तबसुद्धा बोलणार नाहीये. आता गोपाळ म्हणतो की बेडके, 12 तब म्हणजे तू बेडूक आहेस ना, मोठी बेडूक, फुदके फुदकत फुदकत जा इथून, चल जा. इंदू गोपाळला म्हणते की तू उंदीर आहे, जा तुरु तुरु तुझ्या बिळात. तेव्हा गोपाळला खूप राग येतो आणि म्हणतो की हे मला आता हे सहन होत नाहीये, मी उंदीर आहे ना. बरं, बेडके हा उंदीर त्याच्याच बिळात आहे, हा मला मोठा बेडूक घुसलाय ना माझ्या बिळात, तू इथून निघ, चल उडत जा इथून. इंदू म्हणते की मी उडत जाते, तू सरपटत जा. आता गोपाळ ओरडून म्हणतो की तुझ्यासारखे येडेचाळे करू आणि मी नाक थोडी आहे सरपटत जायला, निघ इथून, मला तुझं तोंड पण बघायची इच्छा नाही. असं म्हणून तो तिथून निघून जातो. इंदू स्वतःशीच म्हणते की एक नंबरचा येडा आहे तो, मला निघ बोलला आणि स्वतःच निघून गेला. आणि परत वाईट वाटून रडत म्हणते की पुन्हा भांडण झालं आमचं, मला भांडायचं नाही रे गोपाळ तुझ्याशी. यानंतर आपण पाहतो की इंदू एकटीच विचार करत बसलेली असते. तिला व्यंकू महाराजांचं बोलणं आठवत असते की अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. तसेच एकदा इंदूच्या हातून चंचू
सत्र फुटल्यानंतर वेंकू महाराज इंदूला म्हणाले होते की आता तुझ्या हातून चूक झाली तर आहे, हेडमास्तर जी काही शिक्षा देतील ती शांतपणे भोगायची. हे सगळं आठवून इंदू खूप रडत असते आणि रडत मनातच म्हणते की वेंकू महाराज, किती दिवस झाले तुम्हाला पाहिलं नाही, तुमचा आवाजसुद्धा ऐकला नाही, मला तुमची खूप आठवण येते, मला करमतच नाहीये तुम्ही नाही तर. तितक्यात आत्तोबा तिथे येतात आणि इंदूला म्हणतात की इथे काय बसला आहात इंदू माय, आज शाळा अभ्यास सगळ्याला सुट्टी दिली की काय. पण इंदूचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती खूप रडत असते. आत्तोबा घाबरून इंदूला विचारतात की काय झालं रडायला. पण इंदू काहीही न बोलता आत्तोबांना मिठी मारून खूप रडायला लागते. आत्तोबा विचारतात की सुशीला काय बोलली का, की करिश्माने त्रास दिला. तेव्हा इंदू नाही म्हणून सांगते. आता आत्तोबा विचारतात की मोठ्या बाई परत काही बोलल्या का तुला. इंदू रडत सांगते की मला वेंकू महाराजांची खूप आठवण येते आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. आत्तोबा हसत म्हणतात की झालं एवढंच, मग त्यात रडण्यासारखं काय आहे. आणि म्हणतात की मी घेऊन जाईल की तुला भेटून येऊया त्यांना. इंदू म्हणते की पण तर ते गेले आहेत ना निगोजकर महाराजांसोबत दूर. आतोबा म्हणतात की दूर नाही येत, ते सेवा करत करत इथे आले आहेत आपल्या जवळच्याच गावात, मी तुला घेऊन जातो त्यांच्याकडे. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि म्हणते की कधी जायचं. यावर आतोबा म्हणतात की कधी म्हणजे उद्याच जाऊ, आणि माझा उद्या सुट्टीचा पण दिवस आहे ना, सकाळी जाऊ आणि संध्याकाळी परत येऊ. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि आतोबांना मिठी मारते. आता आतोबा इंदूला म्हणतात की असं काय झालं तर मला येऊन सांगायचं, असं रडत नाही बसायचं, आणि सुट्टीचा दिवस आहे माझा उद्याचा, आजचा नाही, त्यामुळे आज मला जावं लागेल ना कामावर. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई एका माणसासोबत बोलत असतात की आम्ही म्हणू तसं सगळं काम झालं पाहिजे, हे लक्षात आहे ना तुमच्या. तेव्हा तो माणूस म्हणजेच शंकरराव म्हणतो की हे मग काय तुमचा आमचा मागं ठेवून 75च्या सुपारीमध्ये तयार झालात म्हणजे आमच्यावर उपकारच केलेत ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की माहिती आहे मला, पण मी कोणावरच उपकार करत नाही, पण ही विठुरायाची सेवा म्हणून मी हो म्हटलं. पण आता आम्ही तयार झालो आहात ना, मग तुम्ही सुद्धा आमची व्यवस्था अगदी चोख ठेवली पाहिजे. मला फक्त दुधाचा चहा लागतो. आम्ही तिथे कीर्तनासाठी आलो की सगळ्यात आधी चहा, मग नाश्ता, मग कीर्तनाच्या मध्ये एकदा चहा, आणि मग कीर्तन संपल्यानंतर जेवण, आणि पाणी मिनरल वॉटरच लागतं सगळ्यांना. तेव्हा शंकरराव म्हणतात की हो होईल सगळं. आता मोठ्या बाई म्हणतात की अजून एक महत्त्वाचं, 4 चाकी गाडी इथून तुमच्या गावापर्यंत यायला आणि तुमच्या गावातून आम्हाला परत सोडायला स्पेशल गाडी पाहिजे. यावर शंकरराव थोडेसे टेन्शनमध्ये येतात. आता मोठ्या बाई म्हणतात की काय झालं, अहो बालकीर्तनकारांना तुमच्या गावापर्यंत काय चालत घेऊन येऊ का. तेव्हा शंकरराव म्हणतात की नाही, करतो मी काहीतरी व्यवस्था, आणि येऊ का मी, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. मोठ्या बाई म्हणतात की अहो कुठे निघालात, महत्त्वाची गोष्ट तर सांगायचीच राहिली, बसा. आणि म्हणतात की मानधनाची रक्कम, कीर्तन सुरू होण्याच्या आधी मानधनाची सगळी रक्कम आमच्या हातात पडली पाहिजे, तरच कीर्तन सुरू होईल. त्याचं काय आहे, नंतर कीर्तनाच्या मानधनाची रक्कम मागायला बरोबर नाही वाटत, माणसं भेटतात नाही भेटत, मागे लागायला मला नाही आवडत. काय आहे, तुमच्याकडून ॲडव्हान्स घेतला नाही ना म्हणून. आता शंकरराव हात जोडून मोठ्याबाईंना म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जे आणि जसं म्हणाल तसंच होईल सगळं. मोठ्याबाई म्हणतात की व्हायलाच पाहिजे. मग तेव्हा शंकरराव तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की आदू अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हाच इंदू त्याला आवाज देत तिथे येते. आता आदू इंदूचा आवाज ऐकून लपून बसतो. इंदू इकडे तिकडे आदूला पाहते आणि त्याला शोधायला लागते आणि हळू जाऊन आदूच्या मागे जाऊन उभे राहते. आदूला वाटतं की इंदू निघून गेली आहे आणि तो म्हणतो की गेली वाटतं. तेव्हा इंदू म्हणते की हो गेली. आता इंदूला असं अचानक बघून आदू खूप घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो आणि परत अभ्यास करायला जाऊन बसतो. आता इंदू म्हणते की आदू तुला माहिती आहे का. आदू म्हणतो की नाही, आणि तू जे काही सांगणार आहे ना ते मला माहिती पण करून घ्यायचं नाही, माझा फोकस हलतो इथून अभ्यासातून. इंदू म्हणते की आदू प्लीज ऐक ना, थोडा वेळ अभ्यासाला टाईम प्लीज दिला तर काही होत नाही. आदू म्हणतो की अगं माझी इतिहासाची वही अपूर्ण आहे. इंदू म्हणते की माझीसुद्धा. तेव्हा आदू म्हणतो की अगं तो अभ्यास केला काय नाही केला काय, तुला कोणतेच मास्तर बोलत नाहीत का, का तर तू बालकीर्तनकार आहेस ना. इंदू म्हणते की आपण दोघे एक काम करूया, आपण दोघे मिळून तुझी इतिहासाची वही पूर्ण करू. त्यामुळे आता गप्प बस आणि माझं ऐक, मी वेंकू महाराजांना भेटायला जाणार आहे. तेव्हा आदू खुश होऊन विचारतो की काय सांगतेस, पण तू एकटी चालली आहेस का. इंदू सांगते की नाही, आत्तोबा मला घेऊन जाणार आहेत. आदू म्हणतो की तुम्ही दोघे जाणार आहात. इंदू म्हणते की मला माहीत होतं म्हणूनच मी तुला घेऊन जाणार आहे ना, तू येशील ना. तुला आत्तोबा थोडे ना नाही बोलणार आहेत. सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. तेव्हा आदू खूप खुश होतो आणि म्हणतो की हो मी पण येतो. इंदू म्हणते की मोठ्या बाईंना कोण विचारणार पण. तेव्हा आदू म्हणतो की नको, आईला नको, आपण डायरेक्ट जाऊ. यावर इंदू म्हणते की आदू कधी चुकीचं वागायचं नाही, आणि मोठ्या बाई नाही म्हणणारच नाही, तुला भीती वाटते का बोलायची, मग मीच बोल.
यावर आदू म्हणतो की नाही नको, माझ्या आईशी मीच बोलणार. इंदू म्हणते की ठीक आहे, मोठ्या बाईंशी लवकर बोल आणि इतिहासाचा गृहपाठ पूर्ण कर. आपल्याला उद्या व्यंकू महाराजांना भेटायला जायचं आहे, असं म्हणून ती उड्या मारत तिथून जायला लागते. आदू म्हणतो की पण इंदू, उद्या तर गृहपाठ द्यायचं आहे शाळेत, पण उद्या तर आपण शाळेला दांडी मारणार आहे, मग काय काम आहे याचं, असं म्हणून ते आनंदाने नाचायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.